कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 45. मागील भागात. विल यू मॅरी मी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खूप खुश ठेवेल मी तुला. त्याने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. नेमके त्याच वेळेस 2 डोळे त्या दोघांना पाहत होते आणि आता त्या डोळ्यात राग उफाळून आला. तो रयत होता. तोही केदारसोबत त्याच ठिकाणी कॉफी पिण्यासाठी आला होता. नकळत त्याच्या उजव्या हाताची मूठ आवळली. आता पुढे. समीर, मी जे काही सांगितलं ते तुझ्या लक्षात आहे ना? ईशा समीरने दिलेलं रोज हातात घेऊन बोलत होती. हो, आय प्रॉमिस यू. मी तुझी साथ सोडणार नाही. समीरने ईशाचा हात हातात घेऊन तिला समजावलं. ते सर्व चित्र रयतच्या डोळ्यात बसलं होतं. त्याला ते दोघे दिसत होते, पण समोर काच असल्यामुळे त्याला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. पण तो तिला प्रपोज करतो आहे एवढं त्याला समजलं होतं. रयत, अरे इथे काय करतोस तू? केदार त्याला शोधत त्याच्या मागे आला. कॉफी पित असताना त्याला त्याच्या मॉमचा फोन आला होता, म्हणून तो तिला बोलत बाहेर आला होता. पण समीरला ईशासोबत बघून त्याला समीरचा खूप राग येत होता. मी बोलत रयतने पुन्हा त्या दिशेला पाहिलं, पण आता तिथे कोणीच नव्हतं. व्हॉट हॅपन रयत? केदारने पुन्हा रयत पाहतो त्या दिशेला पाहत विचारलं. ते मॉमचा फोन आला होता. उद्या शो आहे, सो ती येणार आहे. रयत विषय बदलत म्हणाला. अचानक त्याचा चेंज झालेला मूड पाहून काहीतरी झालंय केदारला कल्पना होती, पण त्याने त्याचा मूड ठीक केला हे पाहून त्यानेही त्याकडे निग्लेक्ट केलं. ओह नाईस. त्यांनीही शो पाहायला खूप आवडतं. शिवाय हा तर आपल्या घरच्या कंपनीचा शो आहे. आउट ऑफ इंडियावरून लोक येतात, मग आपले घरचे का नाही? केदार बोलतच दोघेही पुन्हा ऑफिसमध्ये गेले. रात्री रयत नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. त्याने ईशाच्या खोलीत हळूच डोकावून पाहिलं. घरातील सर्व झोपले होते. त्यानंतर तोही फ्रेश होऊन त्याच्या खोलीत बेडवर आडवा झाला. त्याचा डोळा लागला तसे ईशाला समीरने प्रपोज केलेलं त्याला क्लिक झालं. तसे त्याचे डोळे पटकन उघडले. ती माझी आहे, तिच्यावर माझा हक्क आहे. त्याचं मन त्याला समजावत होतं. उद्या त्याने या विषयावर ईशाशी बोलायचं ठरवलं आणि झोपायचा प्रयत्न केला. उद्या त्याच्या कंपनीचा शो होता आणि त्याला लवकर उठायचं होतं, म्हणून तो झोपायचा प्रयत्न करत होता. पण कॉफी शॉपमध्ये झालेल्या गोष्टीमुळे त्याचं मन बेचैन होतं आणि त्याला झोप लागत नव्हती. मध्यरात्री त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी रयत जरा लवकरच उठला. आज त्याचा शो होता. शो रात्री होता, पण त्याला राहिलेलं वर्क पूर्ण करायचं होतं. या शोसाठी त्याचे सर्व बिझनेस पार्टनर आणि आउट ऑफ इंडियामधून त्याचे सर्व फ्रेंड्ससुद्धा त्या शोसाठी पाहण्यासाठी आले होते. हा फॅशन शो कंट्रीमधील सर्वात टॉप शो असायचा. आतापर्यंत याचं सर्व क्रेडिट सुजाला जायचं. रयत सुजासाठी त्याच्याच कंपनीत बनलेलं उत्तम क्लॉथ सिलेक्ट करून घ्यायचा आणि कॉस्ट्यूम बनवून घ्यायचा, ज्याची किंमत करोडोवर होती. ओरिजिनल डायमंड या कॉस्ट्यूमसाठी वापरले जायचे. रयत भात घेऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला. तिथं सुलक्षणाताई होत्या. त्या दरवर्षी शो पाहण्यासाठी यायच्या. गुड मॉर्निंग मॉम. आपल्या मॉमला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. रात्री तो लेट नाईट आल्यामुळे त्याची आणि त्याच्या मॉमची भेट झाली नव्हती. गुड मॉर्निंग बेटा. सुलक्षणाताई. ईशाने गरमागरम पोहे प्लेटमध्ये वाढले. सुलक्षणाताई पोहे खात खात रयतशी बोलत होत्या. सोबत कमलाबाई आणि जोयाही नाश्ता करत होत्याच. ईशाही त्यांना वाढून झाल्यावर खात होती. आय होप नेहमीप्रमाणे हा शो पण हिट होईल. सुलक्षणाताई. येस मॉम. रयत अजूनही खात होता. खाताना तो ईशाकडे तिरकस नजरेने पाहत होता. पण ईशा त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. ती मस्त सुलक्षणाताई आणि जोयासोबत पोहे एन्जॉय करत होती. रयतचा नाश्ता संपला. तो ऑफिससाठी निघाला. सगळ्यांनी त्याला शोसाठी ऑल द बेस्ट केलं, पण ईशाने मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ती त्याला विश करेल या विचारात रयत हळूहळू शूज घालत होता. पण तेवढ्यात तिचा फोन आला. तिने फोन स्पीकरवर टाकला. व्हेअर आर यू? आय मिस यू माय ड्रीम गर्ल. समीर लाडीक आवाजात बोलला. त्याच्या तोंडून तिच्यासाठी ड्रीम गर्ल नाव ऐकून रयतच्या काळजात कसंसं झालं. त्याच्या कपाळावर लगेच आठ्यांचे जाळे पसरले. हा एक दिवस माझ्या बायकोला नक्कीच पळवून देईल. लवकरच मला काहीतरी करायला हवं. त्याने रागात शूज घातले आणि काहीतरी विचार करत तो ऑफिसला निघून गेला. समीरशी थोडंफार बोलून ईशाने फोन ठेवून दिला आणि सगळ्यांशी जुजबी बोलून ती रूममध्ये गेली आणि बेडवर अंग झोकून दिलं. आज तिला ऑफिस वर्कसाठी कुठेही जायचं नव्हतं. रात्री शो पाहण्यासाठी तीही उत्सुक होती, कारण तिला शो तर पाहायचा होताच, पण त्याहीपेक्षा जास्त तिला सुजाला पाहायचं होतं.
रयतचं वाक्य अजूनही ती विसरली नव्हती. त्यानंतर तिची नजर त्या सुंदर सिल्वर रोजवर पडली. तिने बेडवरून उठून तो रोज हातात घेतला आणि त्याला कुरवाळत होती. समीर आणि रयत दोघांच्या विचारांमध्येच तिचा नकळत डोळा लागला. बाहेर कमलाबाई आणि सुलोचनाताई हळू आवाजात बोलत होत्या. त्यांच्यात जोया पण सामील होती. अरुणात भाऊ शोसाठी आले नाहीत कमलाबाई. येणार होते ताई, पण आप्पासाहेब एकटे पडतील. आता त्या कुठे त्यांना थोडंसं बरं वाटत आहे. उगीच प्रवासाचा रिस्क नको म्हणून ते स्वतः त्यांच्याजवळ थांबले आहेत. तसंही त्यांना टीव्ही शोवरती लाईव्ह पाहता येईल ना, सुलोचनाताई म्हणाल्या. बरं झालं आप्पासाहेब बरे झाले. आता एकदाचं सत्य त्यांना सांगून टाकावं म्हणजे आपली पोरं पण मोकळी होतील. कमलाबाई दुःखी होऊन म्हणाल्या. तसं सुलोचनाताईंनी चमकून कमलाबाईंकडे पाहिलं. काय झालं ताई? असं का बोलत आहे? अहो, हे कॉन्ट्रॅक्ट काय फक्त आपण आप्पासाहेबांसाठी आणि प्रॉपर्टीसाठीच केलं आहे का? अहो, रयत आणि ईशा मनाने एकत्र यावेत, हाही हेतू आहे त्यामागे आपला. सुलोचनाताई कमलाबाईंना समजावत म्हणाल्या. देव करो असंच हो. पण इतके दिवस एका घरात राहूनही त्यांच्यात आपुला आहे. तुमच्या लक्षात नाही का येत ते? असं म्हणत कमलाबाईंनी त्या रात्री रयत आणि ईशामध्ये झालेले सर्व मतभेद सांगितले. आपली मुलं अजूनही एकमेकांच्या सोबत नाहीत हे पाहून सुलोचनाताई दुःखी झाल्या. मग आता काय करायचं? यावर काही उपाय नाही का? सुलोचनाताई काकुळतीने म्हणाल्या. त्यांना ईशा रयतसाठी परफेक्ट वाटत होती. त्या तिच्यावर जीवापाड प्रेम करायच्या. एक उपाय आहे, जोया मध्येच म्हणाली. तशा दोघीही काय या आविर्भावात तिच्याकडे पाहत होत. समीर, जोयाच्या तोंडून निघालं. समीर? हा समीर कोण? कमलाबाई. दीचा फ्रेंड. त्याने फोनवर ईशाला ड्रिंगर बोललेलं जोयाने ऐकलं होतं. तिने सगळ्यांना तिचा प्लॅन नीट व्यवस्थित समजावून सांगितला. तशा तिघीही जोरजोरात हसू लागल्या. हो, असंच करूयात. सुलोचनाताई हसत म्हणाल्या. जोया, खरंच मोठी झालीस हं तू. सुलोचनाताई बोलल्या. जोया तसंच दात दाखवत हसत होती. याचा एक फायदा नक्कीच होईल. जोया पुन्हा म्हणाली. कोणता? दोघीही एकसाथ म्हणाल्या. यामुळे जिजूचं दीवर खरंच किती प्रेम आहे ते समजेल आणि आपलं कामही होईल. जोया म्हणाली. तसं तिघीही पुन्हा खळखळून हसल्या. तर मग मैत्रिणींनो, काय असेल जोयाचा प्लॅन? तुटेल का हे कॉन्ट्रॅक्ट? सत्य माहीत झाल्यावर काय करतील आप्पासाहेब? पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.